नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज अशी एक गोष्ट सांगणार आहे, ते ऐकून तुमचं पूर्ण जीवन चेंज होईल. चला तर मित्रांनो, सुरू करूया. एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी ठरवलं होतं दररोज वर्कआउट करायचं, हेल्दी खायचं, प्रोटीन फॉलो करायचा, पण मी काहीच करू शकत नाही. त्याचं नाव विशाल आहे आणि ही गोष्ट आहे त्याच्यासारख्याच खूप लोकांची. दर सोमवारी विशाल वेगळाच असायचा. जोश, मोटिवेशन, कॉन्फिडन्स. आजपासून लाईफ चेंज, आजपासून सगळं डिसिप्लिन, जिम शूज बाहेर, डाईट प्लॅन मोबाईलमध्ये, अलाराम सकाळी 5चा. पण सकाळ झाली की सगळं बदलायचं. अलाराम वाजायचा आणि विशाल म्हणायचा, आज नको, उद्यापासून पक्क. दिवस गेले, महिने गेले, पण विशाल तिथेच अडकलेला. एक दिवस मी त्याला विचारलं, तू इतकं प्रयत्न करतोस, मग तरी बदल का होत नाही? तो हसला आणि म्हणाला, कारण मी मोठं बदलायचं ठरवतो, पण छोटं बदलायला तयारच नाही. तेव्हा मला एक गोष्ट आठवली. एका पुस्तकात वाचलेलं होतं, आपण जे रोज करतो तेच शेवटी आपण बनतो. मी विशालला म्हणालो, आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण रोजच्या छोट्या सवयी हळूहळू आयुष्य घडवतात. तो विचार विशालच्या डोक्यात बसला. दुसऱ्या दिवसापासून त्याने मोठं गोल सोडलं आणि छोट्या टिप्स घेतल्या. रोज 1 तास वर्कआउट नाही, फक्त 5 मिनटं चालणं. परफेक्ट डाईट नाही, फक्त जंक थोडे कमी. सकाळी 5 वाजता उठणं नाही, फक्त 10 मिनटं लवकर उठणं. कारण एका पुस्तकात असंही म्हटलं होतं, सवय इतकी सोपी करा की ती न करता कठीण होईल. कोणताही प्रेशर नाही, कोणतेही गिल्ट नाही, फक्त कन्सिस्टन्सी. त्याने चांगल्या सवयी इझी केल्या आणि वाईट सवयी हार्ड केल्या. शूज बेडजवळ, मोबाईल झोपताना दूर. पहिल्या आठवड्यात काही स्पेशल झालं नाही, पण त्याचं मन शांत झालं. दुसऱ्या आठवड्यात त्याचं शरीर हलकं वाटायला लागलं. तिसऱ्या आठवड्यात कॉन्फिडन्स परत यायला लागला. एक दिवस तो आरशात उभा राहिला आणि स्वतःलाच म्हणाला, अरे विशाल, तू खरंच बदलतोयस. आज विशाल परफेक्ट नाही, पण कालपेक्षा तो बेटर आहे. आणि तत्त्वज्ञान असं सांगतं की दररोज थोडंसं सुधारणं जाणं हेच खरं यश आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की मी ठरवतो पण करू शकत नाही, तर विशालची गोष्ट लक्षात ठेवा. वाईट सवयी एका दिवसात जात नाहीत, पण छोट्या चांगल्या सवयी तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतात. वाईट सवयी सोडा आणि जीवन बदला. जाता जाता मित्रांनो, तुम्हाला एक विचार देतो. महत्त्वाकांक्षांनी भरलेली माणसे ध्येयापासून कधीही विचलित होत नाही.